महायुती होती, महायुतीपासून वेगळे करून भाजप वेगळी निवडणूक लढते आणि तुम्ही आणि शिंदे गट देखील वेगळी निवडणूक लढता. काय पुढचा अजेंडा तुमचा? आता निलेश सांबरे साहेबांनी जे सांगितलं तेच आहे का काही स्थानिक प्रश्न, स्थानिक पातळीवरचे गणित जुळणं. शेवटी बघा, ही निवडणूक ही सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. कार्यकर्ता काम करत असतो, त्याला न्याय मिळणं, त्याच्या राजकारणाला योग्य दिशा देण्याचं काम ही निवडणूक करत असते. त्यामुळे स्थानिक समीकरणानुसार ह्या काही गोष्टी जुळल्या नाही म्हणून आमची भाजपशी युती झाली नाही. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या आदेशाने आम्ही इथे युती केलेली आहे. आणि मला एक पूर्ण खात्री आहे का तुम्ही जर गेल्या 25 वर्षाचा जव्हार शहराचा इतिहासाचा विचार कराल तर इथे आलटून पालटून शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची युती आलेली आहे. आणि काही नाही म्हटलं तरी गेल्या 3-3.5 वर्षात जे गावाचं थोडंसं विस्कळीतपणा आलेला आहे तो सुरळीत करण्यासाठी आणि येणाऱ्या गोष्टीत नवीन नवीन कल्पना राबवण्यासाठी निलेश शेठ असतील, वसंत चव्हाण साहेब असतील, रवींद्र फाटक साहेब असतील आणि आमच्या आनंदभाई ठाकूर असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली वरच्या सत्तेचा उपयोग करून आम्ही गावाचा विकास करू. बेरोजगारीचे प्रश्न असतील, इथल्या आरोग्याचा प्रश्न असेल, इथे नाट्य संकुल उभारण्याचा आमचा प्रयत्न असणार आणि जव्हारला एक वेगळी दिशा आणि वेगळं रूप देण्याचा, पर्यटनाच्या दृष्टीने जव्हारला पुढे नेण्याचा हा सगळा प्रयत्न आम्ही जव्हार शहरात आणि जव्हार तालुक्यातनं या युतीच्या माध्यमातून करू. आणि मला स्वतःला व्यक्तिशः एक कार्यकर्ता म्हणून आनंद आहे का शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकत्र येणं ही जव्हारची गरज होती, काळाची जव्हार शहराची गरज होती आणि ती आज सर्वांच्या आमच्या एकमेकांच्या सहकार्याने पूर्ण झालेली आहे. RPI सारखा पक्ष आज आमच्या बरोबर आहे. RPIचे कार्यकर्ते आमच्यासाठी जीव तोडून काम करतील ही सर्व अपेक्षांनी मला पूर्ण खात्री आहे का ही झालेली युती ही अतिशय चांगल्या मनमोकळ्या वातावरणात आणि कुठलेही न ठेवता झालेली आहे. त्याच्यामुळे जव्हार नगरपालिकेवर या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेचे दोन्ही झेंडे, तिरंगा आणि भगवा, एकत्र ह्याच्या झाल्याशिवाय दिसणार नाही आणि एक चांगल्या वातावरणात ही निवडणूक आम्ही योग्य पद्धतीने करू. आणि त्याचबरोबर एक दुसरी गोष्ट सांगायची, आमचे उमेदवार सगळे उच्च शिक्षित आहेतच पण समाजसेवेचा वारसा असलेले आहेत प्रत्येक. आम्ही त्या बाबतीत एक पत्रक काढू, त्याच्यातनं जव्हारकरांना लक्षात येईल का उमेदवार आमचे कोणते आहेत आणि कशा पद्धतीने आम्ही येणाऱ्या काळात काम करणार आहोत. निलेश शेठ सांबरेंचं इथे मोठं काम आहे, ते जिजाऊच्या माध्यमातून आहे. आम्ही पण गेले 25 वर्ष इथे काम करतोय. हे सर्व समर्थपणे नेण्याचं काम आम्ही करू एवढीच जव्हारकरांना या माध्यमातून आम्ही खात्री देऊ इच्छितो. नमस्कार. Subscribe for more content.